नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. महत्त्वाची गोष्ट, जे लेक्चर आहे ते संपूर्ण पहा, एकही प्रश्न त्यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 16 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, जागतिक सर्प दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 16 जुलैला. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 16 जुलै रोजी जागतिक सर्प दिन, वर्ल्ड स्नेक डे साजरा करतात. या दिवशी सापांविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवतात आणि हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाळणारा दिवस आहे आणि तो सापांचं संवर्धन यासाठी खास महत्वाचा आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. सी फेरर फर्स्ट आपत्कालीन सागरी सुरक्षा योजना भारताने कधी जाहीर केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15 जुलै 2026 या दिवशी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारताने 15 जुलै 2026 रोजी सी फेरर फर्स्ट ही नवी सागरी सुरक्षा योजना जाहीर केलेली आहे आणि याची जी घोषणा आहे ती नवी दिल्ली येथे करण्यात आली. मुख्य उद्देश आहे भारतीय खलाशांच्या सुरक्षेत वाढ करणं. योजना पर्शियन गल्फ, स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि गल्फ ऑफ ओमान या भागातील भारतीय खलाशांसाठी मुख्यत्वे करून आहे आणि MT अल बहियाह आणि MT मुंबासा वरील हल्ल्यानंतर ही योजना आणली आहे, म्हणजे जे काही हल्ले झाले जहाजांवरती. आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग तर्फे रिअल टाइम ऑपरेशनल डॅशबोर्ड यासाठी तयार केला जाणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा. भारतातील पहिले सरकारी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बंगळुरू येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. कर्नाटकमध्ये भारतातील पहिलं सरकारी AI विद्यापीठ उभं राहत आहे आणि AI विद्यापीठाचा मुख्य जो कॅम्पस आहे तो बंगळुरूमध्ये 100 एकरवरती बांधण्यात येणार आहे आणि ही जी घोषणा आहे ती मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी केली. आणि AI स्टार्टअपसाठी खास AI इन्क्युबेशन सेंटर्स उभारणार आहेत आणि AI शिक्षण इयत्ता 6वी पासून दिलं जाईल अशी एक रूपरेषा आहे कामाची. आणि कलबुर्गी, बेळगावी, हुबळी, धारवाड, मंगळुरू आणि म्हैसूर या ठिकाणी प्रादेशिक कॅम्पस सुरू होतील. ठीक आहे, आणि बेंगळुरू जवळ किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये हायपर स्केल आणि ग्रीन डेटा सेंटर्स बांधण्यात येणार आहेत. एक मिनिट. पुढील प्रश्न चौथा. परिधान करता येणारा अमोनिया वायू सेन्सर कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सेंटर फॉर नॉन अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस या संस्थेने. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय शास्त्रज्ञांनी एक पोर्टेबल, स्वयंचलित आणि अंगावरती घालता येणारा अमोनिया सेन्सर तयार केलेला आहे. 14 जुलै 2026 रोजी या सेन्सरच्या विकासाची माहिती जाहीर करण्यात आली आहे आणि हा सेन्सर CENS बेंगळुरू इथे विकसित केला गेला आहे आणि ही संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाखाली येते. खत निर्मितीमध्ये अमोनियाचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो, तसंच रेफ्रिजरेशन उद्योगातही याचा वापर सर्वाधिक आहे. आणि अमोनियाचं प्रमाण, सुरक्षित, इशारा आणि धोकादायक या 3 पातळ्यांवरती हा सेन्सर दाखवतो. ठीक आहे, पुढील प्रश्न पाचवा.
भारतीय रेल्वेने मालवाहतूक सुधारणा कोणत्या उपक्रमाअंतर्गत जाहीर केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रिफॉर्म एक्सप्रेस असं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय रेल्वेने 14 जुलै 2026 रोजी रिफॉर्म एक्सप्रेस नावाचं मोठं पाऊल उचललं. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 8 नवीन मालवाहतुकीच्या सुधारणा आणलेल्या आहेत आणि रेल्वेने ठरवलं की पुढल्या 52 आठवड्यांमध्ये दर आठवड्याला एक अशी एकूण 52 सुधारणा अंमलात आणायच्यात आणि आजवरती 17 सुधारणा प्रत्यक्षात आणण्यात आलेल्या आहेत या अंतर्गत. ठीक आहे. आणि कंटेनरायझेशनला प्रोत्साहन मिळालेलं आहे त्यामुळे माल हाताळणं आणि वाहतूक करणं अगदी त्यामुळे सोपं झालंय. आता खत, धान्य, पीठ, डाळ यांसारख्या वस्तू देखील कंटेनरमध्ये पाठवता येणार आहेत अशी योजना आहे. आणि कंटेनर ट्रेन ऑपरेटर्स म्हणजे CTO साठी समान परवाना प्रणाली लागू झाली आहे आणि त्यासाठी 25 कोटी नोंदणी शुल्क निश्चित केलेलं आहे. पुढील प्रश्न 6वा. ISSF शॉटगन वर्ल्ड कप 2026 मध्ये महिला ट्रॅप प्रकारामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? स्पर्धा, प्रकार, पदक असं लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नीरू धांडा यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. नीरू धांडाने ISSF शॉटगन वर्ल्ड कप 2026 मध्ये महिला ट्रॅप प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेला आहे आणि ही स्पर्धा इटलीच्या लोनाटो शहरामध्ये झाली आणि नीरू धांडा भारतीय नेमबाज आहेत. वैयक्तिक स्वरूपात त्यांनी पहिल्यांदा ISSF वर्ल्ड कप पदक जिंकलेलं आहे आणि त्यांच्या कारकिर्दीतलं हे दुसरं ISSF वर्ल्ड कप पदक आहे. याआधी त्यांनी मिश्र प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि पात्रता फेरीमध्ये त्यांनी 125 पैकी 121 गुण मिळवलेले आहेत आणि त्यामुळे हे पदक त्यांना मिळालंय. आणि नीरू धांडा आणि विवान कुमार या जोडीने काही दिवसांपूर्वी अलमाटी येथे मिश्र ट्रॅप प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. ठीक आहे. आणि ISSFचं फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. साधारण लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 7वा. 31व्या दिव्यकला मेळ्याचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, कोलकाता येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 31व्या दिव्यकला मेळ्याचे उद्घाटन 14 जुलै 2026 रोजी रवींद्र सदन कोलकाता येथे झालंय आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि आधारित मंत्री वीरेंद्र कुमार यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. जो मेळा आहे तो 14 ते 22 जुलै 2026 या 8 दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित केलेला आहे आणि यंदा दिव्यकला मेळ्याची 31वी आवृत्ती होती आणि दिव्यकला मेळ्याचा प्रवास हा डिसेंबर 2022 पासूनच सुरू झालेला आहे. मुख्य हेतू आहे याचा की दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणि सामाजिक समावेशनाला हातभार लावणं असा आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. ड्राफ्ट नॅशनल हेल्थ रिसर्च पॉलिसी 2026चा मसुदा कोणत्या विभागाने जाहीर केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आरोग्य संशोधन विभाग, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च DHR यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. ड्राफ्ट नॅशनल हेल्थ रिसर्च पॉलिसी 2026चा मसुदा 13 ते 15 जुलै 2026 दरम्यान जाहीर झालेला आहे आणि हा मसुदा आहे तो आरोग्य संशोधन विभागाने जाहीर केलाय, जे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत येते आणि भारतीय आरोग्य संशोधनासाठी ही पहिली मोठी सर्वसमावेशक राष्ट्रीय चौकट आहे, हे लक्षात घ्या. आणि रणामध्ये जैव वैद्यकीय विज्ञान आणि क्लिनिकल मेडिसिन, सार्वजनिक आरोग्य आणि महामारीशास्त्र यांचा समावेश होतो. आणि डिजिटल आरोग्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवीन महत्त्वाचे विषय यात सामावलेले आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9वा.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा कधी म्हणजे कोणत्या दिवशी सुरू झालेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 15 जुलै 2026 पासून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू झालेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण 15 जुलै 2026 रोजी सुरू झालं. पहिलं आंतरराष्ट्रीय गंतव्य अबुधाबी येथे झालेलं आहे आणि पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण एअर इंडिया एक्सप्रेसने सुरू केले. अबुधाबी हे संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE मधलं शहर आहे. ठीक आहे. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं संक्षिप्त रूप NMIA असं आहे, NMIA. आणि या सेवेमुळे मुंबई महानगर प्रादेशिक आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क क्षमता वाढायला या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील ताणही कमी होणार आहे. ठीक आहे. आणि NMIA चे आंतरराष्ट्रीय संचालन सुरू होणे हा भारतीय नागरी विमान वाहतुकीतील महत्वाचा टप्पा मानला जात आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10वा. सेमिकॉन 2.0 कार्यक्रमासाठी किती अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1,27,500 कोटी इतकं. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमिकॉन 2.0 ला मंजुरी दिलेली आहे. सेमिकॉन 2.0 साठी 1,27,500 कोटी मंजूर करण्यात आले आणि सेमिकॉनचं उद्दिष्ट आहे भारतामध्ये सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित करणे. पहिला मुद्दा लक्षात घ्या. आणि सेमिकॉन 2.0 अंतर्गत 4 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे आणि भारताने अमेरिका, जपान, EU, नेदरलँड्स, सिंगापूर आणि जर्मनीशी या संबंधी भागीदारी देखील केलेली आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. भारत आणि पोलंड यांच्यामध्ये MSME क्षेत्रातील सहकार्याबाबत द्विपक्षीय बैठक कोठे झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि पोलंड यांच्यामध्ये MSME क्षेत्रातील सहकार्याबाबत नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक झालेली आहे. भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व भारत खेरा यांनी केलेलं आहे आणि भारत खेरा हे MSME चे सचिव आहेत. पोलंडच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व मिखाल बारानोव्स्की यांनी केलेलं आहे. MSME क्षेत्रामध्ये भारताच्या GDP मध्ये सुमारे 30% वाटा आहे. पोलंड हा मध्य आणि पूर्व युरोपातील भारताचा सर्वात मोठा व्यापार आणि गुंतवणूक भागीदार आहे, हे लक्षात ठेवा. आणि भारत EU मुक्त व्यापार करारामुळे व्यापार आणि गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा सर्वाधिक व्यक्त केली जात आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी कोणाच्या निधनाबद्दल कतारच्या अमीरांना शोक संवेदना व्यक्त केलेल्या आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शेख हमद बिन खालिफा अल थानी असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी कतारच्या अमीरांना शोक संवेदना व्यक्त केल्या आणि शोक संवेदना फादर अमीर शेख हमद बिन खालिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. आणि कतारचे विद्यमान अमीर शेख तामिम बिन हमद अल थानी हे आहेत आणि फादर अमीर यांनी कतारच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं होतं आणि भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावरती भर त्यांनी दिला होता. ठीक आहे. तर आजचे आपले 16 जुलै 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.